बऱ्याच वर्षांनी मला एक बालमित्र मला भेटला. म्हणजे तो वेगळ्या क्षेत्रामध्ये आहे आणि मी चित्रकलेत आलो आणि अ, त्यांनी मला एक प्रश्न विचारला की शाळेत असताना आपल्याला ते काही समोर बादल्या वगैरे ठेवायचे पहा आणि त्या बादलीतनं असं कापड असं का बाहेर काढतात. तो वस्तुचित्र हा जो विषय जो होता आणि हे कापड असं बाहेर का काढतात, तर त्यांनी मला प्रश्न विचारला. म्हणजे अगदी महत्त्वाचा प्रश्न होता. एलिमेंटरी इंटरमिजिएटच्या परीक्षांना ज्या पद्धतीने स्टील लाईफ मांडलं जातं, मी त्याला सांगितलं की ते छान दिसायला पाहिजे म्हणून ते त्याच्यातले फोल्ड्स असतील, त्याच्यावरचे शेड लाईट असेल, हे चांगलं दिसायला पाहिजे म्हणून आपण तशा प्रकारची रचना करतो. त्यांनी ते ऐकलं पण ते काही आत उतरलं नाही. कारण बऱ्याचदा असं असतं की व्हिज्युअल आर्ट किंवा चित्रकला की फोटोग्राफी जे जे म्हणून काही विषय आहेत किंवा संगीत असेल, श्राव्य कला आहे, चित्रकला ही दृश्यकला आहे. तर दृश्यकला पाहण्यासाठी नुसते डोळे असून चालत नाही, तर डोळे भरून पाहावं लागतं. आणि ते डोळे भरून पाहण्यासाठीचे जे काही एक शिक्षण जे असतं ते कुठंतरी असण्यासाठी शालेय अभ्यासक्रमामध्ये आपल्याला अगदी स्मरणचित्र असेल, मुक्त हस्तचित्र असेल किंवा एलिमेंटरी ग्रेड परीक्षा किंवा असं सगळं एकूण ते सगळं दिसतं. अगदी भैयासाहेब ओंकारांनी त्यांच्या अनेक पुस्तकांमध्ये चित्राची रचना कशी असावी ते सांगितलेलं आहे. किंवा बाबूराव सेडवलकरांनी एक प्रयोग सुरू केला होता की मराठीच्या पुस्तकामध्ये 2 चित्राचे प्रिंट ते छापायचे आणि मागच्या बाजूला त्याचं रसग्रहण असायचं. म्हणजे विशेषतः 8वी 9वी 10वीच्या तिन्ही मराठीच्या पुस्तकामध्ये ती तशी चित्रं असायची. म्हणजे त्या वयामध्ये चित्र नेमकं पाहायचं कसं, ह्याचं एक छोट्या स्वरूपामध्ये प्रशिक्षण जे आहे ते त्या बालभारतीच्या पुस्तकामध्ये असायचं. पण दुर्दैव असं होतं की कुठलेच कला शिक्षक हे बालभारतीचं पुस्तक उघडून बघायचे नाहीत आणि ते चित्र दाखवायचे नाहीत आणि त्याच्या मागचं वाचून दाखवायचे नाहीत. किंवा इव्हन मराठीचे पण शिक्षक. त्याच्यामध्ये मला एक तुप्यांचं चित्राबद्दल, शिवाजी तुप्यांचं लँडस्केप होतं, त्याच्याबद्दल सडवेलकरांनी मागं विश्लेषण लिहिलं होतं. त्याची कंपोज, रचना आणि वगैरे वगैरे असं सगळं लिहिलेलं होतं. मी ते म्हणजे त्यावेळेला मी 8वीमध्ये होतो. म्हणजे मी चित्र पाहत होतो काय छान आहे वगैरे एवढंच, पण ते का छान आहे, त्याच्यात काय पाहायचं आहे हे सडवेलकरांनी तिथं एका पानामध्ये लिहिलेलं होतं. किंवा अगदी रिअलिस्टिक ह्यांचं त्रिंदादांचं पण पोर्ट्रेट त्याच्यामध्ये होतं. तो स्किन कलर कसा अचीव केलेला आहे वगैरे असं सगळं त्याच्यामध्ये होतं. तर ओव्हरऑल एक आपल्याला असं दिसून येतं की चित्र पाहणं जे आहे त्या पाहण्याच्या अनुषंगाने आपल्याला एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे जसं चित्रकलेत आहे, एकूणच कलेमध्ये रचनेला फार महत्त्व आहे आणि ही रचना जी आहे ती आपण कुठंतरी शिकत असतो. आपल्या शालेय अभ्यासक्रमापासून अगदी उच्च कला अभ्यासक्रमामध्ये देखील रचनेचं महत्त्व जे आहे ते आपल्याला दिसतं. प्रत्येक चित्रप्रकारामध्ये रचना आहे आणि ह्या रचनेतनं नेमकं काय साध्य होतं, तर ह्या रचनेमधनं सुसंवाद घडवला जातो आणि सुसंवादामधनंच कला जी आहे ती जास्त प्रभावीपणे घडते. म्हणजे रचना प्रत्येक आर्ट फॉर्ममध्ये आहे किंवा प्रत्येक चित्रप्रकारामध्ये आहे, पण त्या रचनेमधनं ज्या वेळेला आपण सुसंवाद साधतो त्यावेळेला ती रचना जी आहे ती जास्त चांगली, प्रभावी जी आहे ती अशी आपण म्हणू शकतो. आणि एकूणच जर आपण अभ्यासक्रम बघितला उच्च शिक्षणाचा, म्हणजे महाराष्ट्रामधलं GD आर्ट असेल किंवा आत्ताचं नवीन BBA, MFA किंवा MBA हे सगळे काही कोर्सेस असतील, तर त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की 2D पासनं 2D, 3D, स्मरणचित्र असेल, पिक्टोरियल डिझाईन असेल, असं करत करत आपण रचनाचित्राच्या गहराईकडं जाण्याचा एकूण अभ्यासक्रम आपल्याला दिसून येतो. ज्याच्यात सुरुवातीला अगदी बेसिक गोष्टी की ज्याच्यामध्ये पॉईंट ऑफ इंटरेस्ट आहे, चित्रामधला मुख्य भाग काय असावा, गोल्डन रेशो आहे किंवा लॉ ऑफ 3 आहे, अशा मूलभूत संकल्पनांची ओळख जी आहे ही या रचनाचित्राच्या अभ्यासक्रमामध्ये कृतिशीलपणे केली जाते आणि ते आपण शिकतो.
पण पुढं ज्या वेळेला जसं आपण म्हणतोय की रचनाचित्राच्या गहराईकडं आपण जाण्याच्या दृष्टीने प्रवास करतो, त्यावेळेला आपल्याला असं दिसून येतं की रचनेच्या अंगानं अनेक सूत्र जी आहेत ती कलाकार मिळवत असतो. म्हणजे संगीतामध्ये एक असं आहे पहा की तो परफॉर्मर जो आहे त्याला त्याचं गुरुची कुठली चीज त्यांनी जर म्हणून दाखवली तर तो आठवण म्हणून कानाला हात लावतो. असं जे असतं ना, जी विशिष्ट जागा जी आहे ती गुरुसारखी मी घेतली. पण दृश्यकलेमध्ये आणि चित्रकलेमध्ये असलं अजिबात नाही आहे. मान्यच करत नाहीत की मी कुणाचं तरी सूत्र वापरलं. हा एक मोठा गोंधळ आहे. कारण दृश्य कलाकार, चित्रकार जे आहेत हे तसे बॉर्न आर्टिस्ट असल्यासारखेच असतात की हे मी स्वतःच शोधलं असं म्हणतात. पण मला नाही वाटत की तसं काही फार ओरिजिनल त्या अर्थाने असं काही नसतं. बरेच गोष्टी आपण डायजेस्ट करतो, दुसऱ्यांनी जे परंपरागत ज्या आलेल्या आहेत त्या स्वीकारतो, त्या पचवतो आणि इतक्या पचवतो की त्या आपल्याच आहेत असं आपल्याला वाटतं. त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की मी जे करतोय ते फक्त माझंच आहे. तसं नाही आहे. तर संपूर्ण मानवजातीने आत्तापर्यंत चित्रकला करत करत इथपर्यंत आलेले आहेत आणि त्या साऱ्याचं संचित आपण घेतोय, काहीतरी सूत्र घेतो आणि ती सूत्र पुन्हा नव्यांनी मांडण्याचा प्रयत्न करतोय. आणि ती काय सूत्र आहेत आणि त्या सूत्रांमध्ये काही प्रवाह आहे का, किंवा त्याच्यामध्ये काही त्या सूत्रांना आपण नव्याने आव्हान देऊ शकतो का, किंवा त्याचा नव्याने शोध घेऊ शकतो का, अशी काही एक उदाहरणं मी देऊन एक प्रकारची आजची मांडणी करेल. अगदी फर्स्ट इयरला आपण चित्रकला शिकताना बेसिकली चित्र चौकटीमधनंच शिकतो. म्हणजे चौकोन काढून मग त्याच्यात रचना करणं हाच भाग आहे. पण आपल्याला असं लक्षात येईल की अजिंठ्यासारख्या चित्रकलेमध्ये चौकट नावाचं तिथं काही प्रकारच नाही आहे. चौकटच नाही आहे. सलग भिंत आहे आणि सलग त्याच्यावर चित्र आहे. कुठलं कुठून सुरू होतं आणि कुठं संपतं हे कळत नाही. पण मग चौकट नाही आहे तर मग काय आहे ते, तर त्याच्यामधल्या चौकटी ज्या आहेत ह्या ॲब्सेंट आहेत. म्हणजे अदृश्य स्वरूपामधल्या चौकटी आहेत. आणि त्या अदृश्य स्वरूपातल्या चौकटी किंवा फ्रेम म्हणू आपण, त्या मांडण्यासाठी त्यांनी बऱ्याचदा, आता ह्या इथं तुम्हाला दिसेल, हे बहुतेक महाजन जातक कथेमधलं चित्र आहे की ज्या आर्किटेक्चरल फ्रेम आहेत, एखाद्या त्या पिलरच्या आत तुम्हाला जे काही दृश्य दिसतं आहे तो एक विषय आहे. पुढं नंतर पिलरच्या बाहेर दुसरी घटना घडते, तिथं पुढचा विषय आहे. पुढं नंतर काहीतरी एक वेस आहे उजव्या बाजूला, त्या वेसीतनं पुढं ते गेलेले आहेत, तर त्या प्रसंगाचं पुढचं चित्र आहे. म्हणजे इथं स्पष्ट फ्रेम नाही आहेत, पण त्या खांबांच्या साह्याने, आर्किटेक्चरल ह्याच्या साह्याने चौकट ह्या सजेस्ट केलेल्या आहेत. एरवी तुम्ही कॉमिक्समध्ये पहा किंवा अगदी ते चिंटू किंवा असे येतात ना की पहिली फ्रेम, दुसरी फ्रेम, तिसरी फ्रेम असं मांडलं जातं, फ्रेम वाईज मांडलं जातं. तर अजिंठ्यामध्ये अशी काही चौकट नाही आहे. त्याच्यामुळे त्यांची रचना जी आहे ती आपण आजकालच्या ज्या सो कॉल्ड चित्ररचनेच्या स्वरूपामध्ये बघू शकत नाही. कारण आज आपण बऱ्याचदा रचना जी आहे ती चौकटीमध्ये करतो, एका फ्रेममध्ये करतो. इथं ती फ्रेम नावाची कन्सेप्ट नाही आहे, पण अदृश्य स्वरूपामध्ये फ्रेम आहेत. पण मग कथनासाठी त्यांनी ह्या अदृश्य फ्रेम किती गंमतशीर पद्धतीने वापरले आहेत. एक आपण उदाहरण बघू म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. हे मधोन्मत्त हत्तीचे दमन असं चित्र आहे, ज्याच्यामध्ये 2 हत्ती दाखवलेले आहेत. मुळात तो एकच आहे. पहिल्यांदा तो चवताळलेला का काय असा पिसाळलेला हत्ती आहे आणि पुढं नंतर तो गौतम बुद्धासमोर जातो आणि तिथं नतमस्तक होतो आणि तो शांत होतो आणि गौतम बुद्ध त्याच्या डोक्याला हात लावतात. असा हा विषय आहे की त्याच्यावर पिसाळलेला हत्ती गौतम बुद्धावर सोडलेला आहे आणि तो गौतम बुद्धासमोर येऊन शांत होतो, अशी कथा आहे. पण ही कथा सांगताना एक प्रकारचं ॲनिमेशन केलं आहे. वरच्या बाजूला ज्या तुम्हाला खिडक्या दिसत आहेत किंवा सज्जे दिसत आहेत त्या बेसिकली 3 वेगळ्या वेगळ्या फ्रेम आहेत. पहिल्या फ्रेममध्ये एकदम आश्चर्यचकित झालेले लोक आहेत, दुसऱ्या फ्रेममध्ये घाबरलेले लोक आहेत त्या घटनेने, आणि शेवटच्या फ्रेममध्ये ज्या वेळेला तो हत्ती नतमस्त हे होतो आहे त्यावेळेला त्या चौथ्या सज्जामध्ये जे बसलेली माणसं आहेत ती पुष्पवृष्टी करतायत आणि टाळ्या वाजवतात किंवा अशा प्रकारचं. म्हणजे
एक ॲनिमेशन जे आहे इथं कुठं फ्रेम न दाखवता पण ते ॲनिमेशन किंवा असं मांडलेलं आहे. म्हणजे रचना जी आहे ती केवळ चौकटीमध्ये नाही आहे, तर अशा प्रकारच्या अमूर्त चौकटीमधनं देखील आपल्याला काही विचार किंवा सुसंवाद किंवा कम्युनिकेशन जे आहे ते मांडता येतं असं आपल्याला दिसून येतं. पारंपरिक कलेमध्ये एक आपल्याला असं दिसून येतं की जे सगळे ट्रॅडिशनल आर्टिस्ट आहेत त्यांच्याकडं त्यांची स्केचबुक ते जतन करून ठेवतात. म्हणजे मी माझ्या संशोधनाच्या निमित्ताने अनेक पारंपरिक कलाकारांना भेटलो. त्याच्यातले हे तेलंगणामधले कलाकार आहेत, त्यांचं स्केचबुक आहे आणि या स्केचबुकमध्ये प्रत्येक त्यांची जी काही चित्रकामं असतात त्याचं त्यांनी हा लेआउट करून ठेवलेला आहे. म्हणजे एक जे काही कथा आहे त्याचा जे काही एपिसोड किंवा जे काही आहे ते त्यांनी की स्केच आपण म्हणू असं करून ठेवलेलं आहे आणि ही पुढची पिढी पण तेच वापरते. त्यामुळं आपल्याला असं लक्षात येतं की पारंपरिक कलेमध्ये फार काही बदल होताना दिसत नाही. इथं ते स्केचबुक फॉलो करण्याची पद्धत दिसते पारंपरिक कलेमध्ये. दुसरं एक असंच एक उदाहरण घेऊ, म्हणजे केवळ त्याच एकाच कम्युनिटीमध्ये होतं असं नाही आहे. आता ही दोन्ही चित्र जी आहेत ही आहे पिंगुळी आणि पैठण शैली. पिंगुळी जी आहे ती कोकणामधली आहे, चित्रकथींचं चित्र आहे आणि इकडचं उजवीकडचं जे आहे ते पैठणचं चित्र आहे आणि ह्याच्यात रावण आणि रामाचं युद्ध आहे. दोन्हीकडचं कंपोजिशन सेम आहे, काहीही फरक नाही. नाक, डोळे आणि शैलीमध्ये फरक आहे पण कंपोजिशन सेम आहे. म्हणजे पारंपरिक कलेमध्ये कंपोजिशन्स जी आहेत ही शतकानुशतकं आपल्याला सेमच दिसतात. भले त्याच्यातले चित्रकाराच्या कम्युनिटी जरी बदलल्या तरी त्याची कंपोजिशन्स आपल्याला बऱ्यापैकी सारखी दिसून येतात. पण ह्याच्या विरुद्ध तुम्हाला असं दिसेल की वेस्टर्न आर्टमध्ये एकच विषय जो आहे तो वेगळ्या वेगळ्या पद्धतीने काढलेला दिसतो. म्हणजे इथं तुम्हाला पहिलं चित्र जे आहे ते लास्ट सपर ह्याचं आहे, विन्सीचं आहे आणि पुढं कारावाजिओचं पण लास्ट सपर आहे. एकच विषय आहे येशूचं अंतिम भोजन, पण दोन्हीकडं कंपोजिशन वेगळी वेगळी केलेली आहे. तर हा जो वैयक्तिकपणा आणि कंपोजिशनचा जो प्रकार जो आहे हा साधारणपणे रेनेसापासून सुरू झाला, म्हणजे प्रबोधन काळापासून सुरू झाला. तोपर्यंत आपल्याला असं दिसून येतं की पारंपरिक पद्धतीने रिपिटेटिव्ह स्वरूपामध्येच लोक काम करत होते आणि त्यामुळं की काय कदाचित मास्टर ही जी काही संकल्पना जी आहे, मास्टर आर्टिस्ट, ग्रेट आर्टिस्ट, ओल्ड मास्टर, ही तिथून सुरू झाली की प्रत्येक कलाकार काहीतरी वेगळं मांडतो आहे, वैयक्तिकपणा त्याच्यामध्ये येतो आहे. आता एक दुसरं गंमतशीर उदाहरण आहे पारंपरिक कलेचं, हे अगदी आपल्या जवळचं आहे, तुळजापूरचं आहे. डक्कलवार जमातीच्या लोकांचं पटचित्र आहे. स्क्रोल असतं, आडवं पटचित्र असतं. वरची ओळ आणि खालची ओळ अशा दोन ओळी असतात. वरची ओळ जी आहे ती उर्दूप्रमाणे उजवीकडनं डावीकडं जाते. मग शेवटी येतो तेव्हा मग परत खालच्या लाईनीमध्ये यायचं आणि खालच्या ओळीतनं देवनागरीप्रमाणे लेफ्ट टू राईट असं चित्र बघितलं जातं. म्हणजे जे खरोष्टी म्हणून एक लिपीचा प्रकार आहे त्याच्यामधले काही शिलालेख जे आहे ते अशा पद्धतीने लिहिलेले असतात. म्हणजे पहिली ओळ अशी, मग अशी अशा पद्धतीने नागमोडी स्वरूपाची. तर चित्ररचना जी आहे अशा स्वरूपाची गंमतशीर जी आहे ती आपल्याला काही स्क्रोल पेंटिंगमध्ये पण दिसते पारंपरिक. म्हणजे चित्र अवकाश जे आहे ते किती पद्धतीने ब्लेंड होतं हा विषय ह्याच्यामध्ये मी मांडतोय. शेखावती जे आहे राजस्थानमधलं, तिथल्या भित्तिचित्रामध्ये आपल्याला असं दिसून येतं की एक आगगाडी आहे ती एका दालनामध्ये सुरू होते आणि ती पुढच्या दालनामध्ये जाते, मग खिडकीतनं ती बाहेर जाते आणि भिंतीवरनं पुढं अशी निघून जाते. म्हणजे ते जे काही चित्रप्रतल जे आहे ते असं सपाट नाही आहे, ते असं आहे, पलीकडं आहे, कुठूनही त्या वास्तूच्या भोवती फिरत जाईल आणि तशी त्या आगगाडीचं चित्र असं कंटिन्युएशनमध्ये जे आहे ते दिसून येतं. म्हणजे आपण कॅनव्हास आणि चित्र चौकट वगैरे जे म्हणतोय तर इथं चित्र चौकट नाही आहे, तर चित्रप्रतल आहे जे फिरत जातं आहे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आणि त्याच्यावर ते चित्र येत आहे. ही केवढी बालसुलभ कल्पना आहे पहा. आता चित्रामधनं एक्झॅक्टली काय होतं आहे तर सुसंवाद निर्माण करण्याचं काम जे आहे ती चित्ररचना जी आहे ती करते आणि मग त्याच्यामधलं प्रत्येक एलिमेंट जे आहे
ते त्या सुसंवादासाठी आणि त्या चित्रामधले सगळे घटक जे आहेत ह्याच्यावरनं आपली नजर जी आहे ही आल्हाददायकपणे फिरायला हवी. मग इथं तुम्हाला असं लक्षात येईल की तसं जर बघितलं तर संपूर्ण चित्राचा फोर्स जो आहे तो डावीकडं, त्या पहारेकऱ्याची नजर आणि तोंड फिरवलेली सैरंध्री आणि पायऱ्यांची दिशा ही सगळी बाहेर चालली, एका बाजूला चालली. पण तिथं मागच्या बाजूला हत्ती आहे रिलीफमध्ये, तो त्याला आत आणतोय परत. मग चित्रातनं नजर बाहेर जात नाही आहे, तर त्या हत्तीतनं परत आत येते आणि मग परत भाल्यावरनं खाली येते आणि परत सगळीकडं फिरते. म्हणजे नजरेला खिळवणं किंवा खेळवणं जे आहे दोन्ही अर्थाने ते रचनेद्वारे साध्य होताना आपल्याला दिसतं. आणि ही जी एक मेथड जी आहे म्हणजे भाला किंवा बोट दाखवणं, हे आपल्याला अगदी रेनेसामध्ये प्रामुख्यानं दिसून येतं किंवा अगदी ह्या रेम्ब्राच्या नाईट वॉच चित्रामध्ये पण आपल्याला दिसेल की भाला आहे किंवा हातांनी एक अंगुरली निर्देश केलेला असतो, त्यावेळेला सगळेजण तिकडंच पाहत. विन्सीनी हे सूत्र खूप मोठ्या प्रमाणात वापरलेलं आहे. त्याच्या चित्रामध्ये असं बोटाने इंडिकेट करण्याचा जो भाग जो आहे तो बऱ्याच ठिकाणी दिसतो आणि मग पुढं नंतर अनेकांनी ते सूत्र जे आहे ते वापरलेलं दिसतं. पुढं म्हणजे बरोकमध्ये तुम्हाला हे रेम्ब्राच्या चित्रामध्ये दिसेल की भाला आहे, हात आहे, ह्या इव्हन चेहऱ्याचा नजर कुठं आहे त्याच्यातनं पण चित्र अवकाशामध्ये आपली नजर फिरण्यासाठी एक छान अशी एक भूमी तयार होते. एक दुसरं चित्र आहे, लिथो आहे हा बेसिकली रवी वर्माचा, तो तिथं भीष्म प्रतिज्ञा करतोय. तसा सीन साधा आहे, पण खालनं जो कोंबडा पळतोय बघा असं खालनं, त्यांनी एक चित्रामध्ये एक गतिशीलता आलेली आहे, एक जिवंतपणा आलेला आहे. ते तुम्ही एलिमेंट काढलं तर चित्र बऱ्यापैकी डेड वाटेल. मग तसं जर बघितलं तर म्हणजे आपण भरत मुनींच्या नाट्यशास्त्रामधलं पण ज्या गोष्टी आपण घेतो भाव विभाव अनुभव ह्याच्यामध्ये, तर ह्या असे चित्रकलेला पण हे लागू होतं की छोटासाच एलिमेंट जो असतो तो त्या संपूर्ण रचनेचा काही तेवढा महत्त्वाचा भाग नसतो, विषय नसतो, पण त्याच्या प्रेझेन्समुळे चित्राला एक वेगळीच डायमेन्शन येते. इथं ती त्या पळत जाणाऱ्या कोंबड्यामुळं चित्र असं एक नैसर्गिक गतिशील आणि जिवंत बनले. म्हणजेच चित्र जे आहे हे फ्रोझन जरी असलं तरी त्याच्यामध्ये गतीची बीजं असतात आणि ती बीजं ती खेळवून टाकणं हे काम चित्रकाराचं आहे. साधारणपणे तुम्ही एक असं पहा की कुठलंही व्हिज्युअल आपण 4 सेकंदाच्या वर जास्त वेळ पाहू शकत नाही. ही आजच्या माणसाची एक साधारण टेंडन्सी. 4 सेकंदानंतर म्हणजे स्थिर चित्र बरं का, हलतं असेल तर आपण जास्त एंगेज होतो. पण मग त्याला स्थिरचित्राला हलतं करायचं असेल तर काय, तर ती रचना आहे. त्या रचनेद्वारे आपण त्या चित्राला चलचित्रासारखं बनवू शकतो, ही त्या रचनेची एक कपॅसिटी आहे. रचनेचे अनेक प्रकार आहेत. रेनेसामध्ये आपल्याला प्रामुख्यानं ही अशा प्रकारची त्रिकोणीय रचना दिसते. म्हणजे तुम्हाला या फिगरचा असा एक त्रिकोणाकृती एक आकार दिसेल पहा. आणि हा बऱ्याच चित्रकारांनी हा वापरलेला दिसतो, अनेक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने दिसतो. म्हणजे जसं आपण संगीतामध्ये कसं बंदिश असा शब्दप्रयोग करतो ना, की बंदिश बांधून ठेवलेली असते आणि ती पुढच्या पिढीमध्ये पण लोक बांधतात, त्याच्यात काहीतरी ॲड करतात. अशी ही सूत्र म्हणजे शेवटी तशा प्रकारची आहेत आणि ती त्याची कुणाची ओनरशिप आहे असं मला नाही वाटत, कारण ती आपण घेऊ शकतो, वापरू शकतो आणि आपल्या पद्धतीने त्याचं आपण ॲप्लिकेशन करू शकतो. रचनेच्या दृष्टीने हा एक अत्यंत अवघड प्रकार आहे, डायगोनल रचना. ती रचना जी आहे ती अशी कोसळणारी होते, अशी डायगोनल जी आहे ती, आणि ती सुसंवादी करणं जे आहे हे तसं अवघड आहे. आणि त्याच्यामध्ये तसं जर बघितलं तर तय्यब मेहतांचं जर काम बघितलं तर त्यांनी आयुष्यभर या डायगोनल कंपोजिशनवरच काम केलं. म्हणजे एक सूत्र घेऊन एक व्यक्ती आयुष्यभर काम करू शकतो एवढं पण त्याच्यामध्ये आहे. आणि त्यांनी त्याची असंख्य व्हरायटी जी आहे त्या डायगोनल चित्रांची जी आहे ती केलेली दिसते. विषय वेगळे वेगळे असतील पण रचनेच्या अंगाने आपण विचार करायला लागलो तर आपल्याला असं दिसून येतं की तय्यब मेहतांची बहुसंख्य चित्र डायगोनल आहेत. पण त्याच्यामध्ये पुन्हा तेच रिपिटेशन नाही आहे. आपल्याला माहिती असतं डायगोनल येणार आहे, पण त्याच्यामध्ये जे सरप्राईज जे असतं ते पण तितकंच महत्त्वाचं आहे.
हे तास्करांचं प्रसंगचित्र आहे. तास्करांची एक कामाच्या पद्धतीमध्ये एक आपल्याला असं दिसून येतं की त्याच्यातलं जे मुख्य पॉईंट ऑफ इंटरेस्ट जो आहे तिथं ते रंगाचं जंक्शन तयार करतात. म्हणजे तिथं आता इथं तुम्हाला दिसेल की तो स्काय ब्ल्यू, ब्लॅक, रेड आणि येलो असं सगळं जवळ आलं आहे. म्हणजे अनेक रंगांचं क्लस्टर जे आहे ते एका ठिकाणी. मग कडेला मात्र तुम्हाला सगळे न्यूट्रल रंग दिसतील. किंवा एखादी फिगर जी आहे ती येलो घेतली आहे आणि त्याच्या मागची जी झाकलेली फिगर जी आहे ती जांभळी येते, त्याच्यातनं तो पिवळा रंग उठून दिसतो. अशा पद्धतीने जे काही रंगाचं जंक्शन जे आहे ते तास्कर आपल्या चित्रामध्ये वापरताना बऱ्याच चित्रांमध्ये तर आपल्याला ते सूत्र दिसतं. आता अमृता शेरगिलचं एक चित्र आहे. ह्याच्यामध्ये एक मागच्या बाजूला एक मुलगा आहे आणि तो पार्श्वभूमीकडे बघतोय, मागं बघतोय. जनरली लाल रंग जो आहे तो आकर्षक आणि पुढं येणारा आहे, पण इथं ती फिगर अशी म्हणजे पार्श्वभूमीवर दुसरं काहीच नाही आहे. पहा, म्हणजे मागं काही लँडस्केप नाही आहे किंवा दूर आकाश, काही घरं बिरं असं काहीच नाही आहे. पण तो पलीकडं बघत असल्यामुळं तुम्हाला त्या लाल रंगामध्ये एक प्रकारची डेप्थ दिसायला लागेल, खोली जाणवेल. पहा, केवळ त्याच्या त्या मांडणीमुळं. अन्यथा हे चित्र जे आहे ते असं फ्लॅट आहे. तो मुलगा जर काढला तर तुम्हाला ती डेप्थ वाटणारच नाही, छोटा मुलगा जो घेतलेला आहे तो. आता हे जे काही केलेलं आहे तर त्याचं सूत्र आपल्याला अजिंठ्याच्या चित्रात दिसतं. अजिंठ्याच्या चित्रामध्ये पाठमोऱ्या फिगर्सचा खूप उत्तम पद्धतीने वापर केलेला दिसतो. आणि आपल्याला असं आपण इथे कला इतिहासामध्ये शिकतो पण की अमृता शेरगिलवर अजिंठ्याच्या चित्राचा प्रभाव होता म्हणजे काय आहे शेवटी की त्याच्यामधली तिला जी रुचली, समजली ती सूत्र तिने घेतली, आत्मसात केली, डायजेस्ट केली आणि आपल्या पद्धतीने मांडली. आणि कदाचित ह्या अजिंठ्याच्या ह्या पाठमोऱ्या फिगरमध्ये तो भाव नसेल, वेगळा असेल, पण ते सूत्र तिने वापरलेलं आहे. तर अशी सूत्र जी आहेत ती आपण निश्चितपणे कलाकार जे आहेत ती बॉरो करत असतात असं माझं म्हणणं आहे. सातवळेकरांचं चित्र आहे ज्याच्यामध्ये डिझाईन्सचा प्रचंड प्रमाणामध्ये वापर दिसतो. म्हणजे विशेषतः कपड्यांवरचं जे टेक्स्टाईल डिझाईन जे आहे ते खूप दिसतं. आणि एकूण चित्रामध्ये एक भरगच्चपणा आहे, भरपूर आहे. बघायला त्याच्यामध्ये खूप आकार आणि अशा गोष्टी ज्या आहेत रंगीबेरंगी जसं म्हणू ना असं तशा स्वरूपामध्ये, आणि डिझाईन पॅटर्न पण भरपूर आहे. तर सातवळेकरांची ही जी काही डिझाईन दाखवण्याची प्रवृत्ती जी आहे एक परंपरा म्हणून कलेकडं पाहावं. कारण आता हे सातवळेकरांचं हे जे भरगच्च रचनेचं सूत्र जे आहे ते आपल्याला जुन्या चित्रातही दिसेल. म्हणजे अगदी लेपाक्षीची चित्र बघितली तर तुम्हाला त्याच्यामध्ये कपडेपटातले अनेक पॅटर्न दिसतील. एवढे दिसतात की त्याच्यामध्ये ती आकृतीच हरवून जाते आणि फक्त ते टेक्स्टाईल पॅटर्न जे आहेत ते दिसतात. म्हणजे एकीकडं मिनिमलिझम आहे आणि दुसरीकडं हे मॅक्झिमलिझम आहे. किंवा ह्याला ॲरिस्टॉटलने एक शब्द प्रयोग केला की हॉरर व्हॅक्यूम, म्हणजे रिकामेपणाचं भय असं असणारी अशी चित्र, म्हणजे ज्यात भरपूर भरून ठेवलेलं आहे अशा प्रकारची भरगच्च चित्र जी आहेत ती. जसं हे लेपाक्षीमध्ये आहे तसंच तुम्हाला हे ह्याच्यातही दिसेल, पैठणच्या चित्रामध्ये पण दिसेल की कपडेपट आणि रेलचेल त्याच्यामध्ये दिसेल. डिझाईन त्याच्यात आपल्याला आकृती सहज पटकन पकडता पण येत नाही. मग वेगळ्या वेगळ्या आर्ट फॉर्ममध्ये काही वेगळी सूत्र असतात. एक जनरेशन किंवा एक पिरियड असा होता पळशीकर आणि ह्या कालखंडातल्या कलाकारांचा. ह्या कलाकारांनी रिअलिस्टिक पण केलं, मिनेचर पण केलं आणि ॲब्स्ट्रॅक्ट पण केलं. म्हणजे तिन्ही प्रकारच्या आर्ट फॉर्ममध्ये त्यांनी काम केलं आणि त्या आर्ट फॉर्मची जे काही गुणवैशिष्ट्य आहेत आणि त्यांची स्वतंत्रपणे त्यांनी विचार केला की त्यांचं पोर्ट्रेट जे आहे ते त्यांच्या ॲब्स्ट्रॅक्टमध्ये दिसत नाही किंवा त्यांचं मिनेचर जे आहे ते पोर्ट्रेटमध्ये दिसत नाही. हे एकमेकांमध्ये ओव्हरलॅप न होता ते स्वतंत्रपणे तिन्ही फॉर्ममध्ये त्यांनी काम केलेलं दिसून येतं त्या पिढीच्या लोकांनी, बरं का. पण नंतर आपल्याला गंमत अशी दिसते, सुहास बोहळकरांसारख्याच्या चित्रांमध्ये आपल्याला असं दिसतं की ह्याच्यामध्ये मिनेचर पण आहे. म्हणजे त्या भिंतीवरचं काढलेलं भित्तिचित्र जे आहे मराठा शैलीमधलं ते पण आहे.
आर्किटेक्चरल पण आहे, पोर्ट्रेटसारखा पण भाग जो फोटोसारखी खाली माणसं बसलेली आहेत अशी, आणि एकूण ॲपिअरन्स जो आहे तो काही अंशी ॲबस्ट्रॅक्ट किंवा अशा स्वरूपामधला पण, म्हणजे त्याच्यात ते भरपूर असे काही वेळेला चित्रामध्ये शिंतोडे वगैरे उडवतात किंवा अशा पद्धतीने देखील काम करतात. म्हणजे विभिन्न प्रकारचे आर्ट फॉर्म एकत्रित त्याचं फ्युजन करणं, किंवा एका पद्धतीने आपण त्याला प्लॅटर म्हणू. प्लॅटरमध्ये किंवा डिशमध्ये कसे सगळ्याच गोष्टी असतात, किंवा कसाटा आईस्क्रीममध्ये पहा की सगळेच फ्लेवर भरलेले असतात, तुम्ही कापलं की तुम्हाला सगळं मिळतं. तसं बहुलकरांच्या चित्रामध्ये हे एका पद्धतीचं एक कसाटा आईस्क्रीम आहे की ज्याच्यात पोर्ट्रेट आहे, लँडस्केप आहे, मिनेचर पण आहे, आणि सगळ्याचं असं एक मिश्रण जे आहे. आणि हे थोडंसं तसं अवघड आहे, हे वेगळे विपरीत आर्ट फॉर्म एकत्र मांडणं हे तसं अवघड आहे. हल्ली फ्युजनचे कार्यक्रम बरेचसे होतात, संगीतामध्ये होत आहेत, पण चित्रामध्ये हे अशा वेगळ्या स्वरूपामध्ये येताना दिसतात. असंच एक दुसरा प्रकार तुम्हाला दिसेल, अतुल डोडियांचं हे वर्क आहे की ते शटरवर केलेलं आहे. शटरवर त्यांनी चक्क तो साईनबोर्ड पेंटरला बोलवून घेतलं आणि त्याच्याकडनं ती लक्ष्मी रंगवून घेतली. शटरवर उघडल्यानंतर आत कॅनव्हास आहे आणि त्या आतल्या कॅनव्हासवर त्यांनी चित्र केलं. मग ते इंटरॅक्टिव्ह स्वरूपाचं आहे, म्हणजे हवं तेव्हा तुम्ही ते शटर बंद करून लक्ष्मी बघा, अर्ध उघडल्यावर ते आतलं पहा, पूर्ण उघडल्यावर ते पूर्ण दिसेल, अशा स्वरूपामधलं त्याचं म्हणजे काय म्हणू, ती चित्ररचना जी आहे ती सतत बदलत पण राहील. त्याच्यात आहेत 2च चित्र. कावड हा एक राजस्थानामधला प्रकार आहे, कावड किंवा कवाड म्हणतात, की ते छोटेखानी तो देवारा असतो आणि त्याचा दरवाजा जो आहे तो उघडत उघडत त्याची ते कथा मांडत जातात. म्हणजे इथं त्या स्थिरचित्राला देखील त्याचा एक परफॉर्मन्स त्याच्यामध्ये आहे. ते घडी उघडणार आणि मग त्याची कथा सांगणार, पुढचा झाकण उघडणार, पुढचा भाग सांगणार, अशी भिन्न भिन्न फोल्डिंगची प्रतलं जी आहेत ती तुम्हाला या कवाड ह्या देवारा चित्रप्रकारामध्ये दिसतील. हे पण एक रचनेच्या दृष्टीने तसं चॅलेंज आहे. आणि ही प्रतलं पहा की किती प्रकारची आहेत. म्हणजे हे सुभाष अवचटांचं बुक जॅकेट आहे. बुक जॅकेट म्हणजे त्याचं मुखपृष्ठ, स्पाईन आणि मलपृष्ठ हे तिन्ही ज्या वेळेला प्रतलं जी आहेत त्याचं ज्या वेळेला चित्रकार चित्र करतो त्याला बुक जॅकेट म्हणतात. माझ्याकडे ते पूर्ण नाही आहे, फक्त समोरची बाजू आहे. तर त्याचं ह्या नागझिरा या बुक कव्हरचं वैशिष्ट्य आहे की तुम्ही समोरनं बघितलं ते बुक कव्हर पण कंपोजिशनच्या दृष्टीने छान दिसेल, मलपृष्ठ बघितलं तरी पण त्याचं कंपोजिशन छान दिसेल, त्याचं कंटिन्युएशन आहे त्या ह्याचं, आणि पूर्ण ओपन केलं तरी पण चांगलं दिसेल. म्हणजे इथं भिन्न भिन्न प्रतलांचं कंपोजिशन करणं हे जे आहे असं पण आहे. दुसरं मला एक मिळालं नाही, पण चिअर्स म्हणून एक वपू काळेंचं पुस्तक आहे, त्याचं पहिलं कव्हर सुभाष अवचटांनी केलेलं होतं. त्याच्यात चिअर्सला वरती काही दारूची बाटली आणि चिअर्स वपू काळे असं ते कव्हरचं नाव, आणि मागच्या बाजूला ती बाटली सगळी संपलेली आहे आणि मग ते बलूनमध्ये लिहिलं कोण भिकारी वपू काळ्यान वगैरे वगैरे, वपू काळ्याला शिव्या देतात वगैरे. म्हणजे ती दारू पिऊन माणसं कशी असं एक त्याच्यामध्ये एक परफॉर्मन्स जो आहे तो कव्हरमध्ये, म्हणजे मुखपृष्ठ ते मलपृष्ठ येईपर्यंत अशा पद्धतीची एक रचना जी आहे, परफॉर्मिंग रचना जी आहे ती त्या भिन्न प्रतलांद्वारे करता येऊ शकते. काही वेळेला चित्रकार जो आहे तो म्हणजे मी सूत्र वेगळी वेगळी दाखवतो अशी हजारो प्रत्येकजण शोधू शकतो. म्हणजे असं काही नाही की मी जे मांडतो तेच आहे, पण ह्या सूत्रांना आव्हान देणं पण एक कलाकार काम करत असतो, की प्रचलित सूत्रांना आव्हान देणं की हे असं जे प्रचलित आहे ते मी नाही करणार. इथं तुम्हाला असं दिसेल, हे श्मिंक म्हणून पोर्ट्रेट आर्टिस्ट आहेत, डाव्या बाजूची एक अमेरिकन स्त्री बसलेली आहे. त्या पोर्ट्रेटच्या बाबतीत तो आर्टिस्ट असं म्हणतो की हे आजच्या अमेरिकन स्त्रीचं चित्र आहे, घरगुती स्त्रीचं, जसं जुन्या काळामध्ये व्हर्मीरने केलेलं आहे उजवीकडचं. पण व्हर्मीरने असं डेअरिंग केलं नसतं की चित्राचे असे 2 निम्मे निम्मे भाग, इथं तुम्हाला दिसेल वर पांढरा आणि खाली डार्क जो आहे ना, असे 2 50-50 भाग करण्याचं धाडस व्हर्मीर करू शकला नसता असं ते श्मिंकने स्टेटमेंट केलेलं आहे. त्याच्या आधीचा एक ॲबस्ट्रॅक्ट आर्टिस्ट आहे रोथको, की ज्यांनी 50-50 प्रकरण
खूप मोठ्या प्रमाणामध्ये कंपोजिशन्स करून दाखवली, त्याच्याबद्दल न बोलता तो थेट जुन्या वर्मीरबद्दल बोलतो. म्हणजे एकीकडं आपल्याला असं दिसतं की रोथकोने अशा प्रकारची कंपोजिशन्स करून ठेवलेली आहेत, ज्याचा वापर श्मिंकने केलेला आहे, पण तो मुद्दामून म्हणतो की मी हे सूत्र जे आहे नव्याने शोधतोय. तसं नव्याने वगैरे काही नसतं. तुम्हाला असं दिसेल की अगदी जुन्या मिनेचरमध्ये पण तुम्हाला हे प्रकरण दिसेल. 50-50% 2 भाग चित्राचे, डावा एक वेगळा भाग, उजवा एक वेगळा भाग, असे 2 तुकडे. असे 2 तुकडे करणं, जसं मी डायगोनल कंपोजिशन म्हणतो तसं असे 2 समसमान भाग करणं जे आहे ते रचनेमध्ये सुसंवादी मानलं जात नाही. रचनेत एक आता ह्यांचं पण एक आहे, प्रभाकर बर्वेंच्या चित्रामध्ये तुम्ही बघितलं की ह्याच्यामध्ये कुठलेही आकार एकमेकांवर ओव्हरलॅप होत नाहीत, किंबहुना फार कमी वेळा ते एकमेकांना स्पर्श करतात. म्हणजे प्रत्येक आकार जो आहे तो सुट्टा सुट्टा असतो आणि सुट्टा सुट्टा असल्यामुळं त्याच्यामध्ये एक रेझोनन्स तयार होतो, किंवा ज्याला अनुनाद असं आपण म्हणू. की संगीतामध्ये असं म्हटलं जातं की तुम्ही एका कोपऱ्यामध्ये तानपुराच्या तारा छेडा, दुसरीकडच्या कोपऱ्यातल्या तानपुऱ्याचा पण तोच अनुनाद तयार होतो. त्यांच्यात एवढं डिस्टन्स केलं तरी तो तयार होतो. तसं आकारांमध्ये पण एक प्रकारचा अनुनाद असतो, तो बर्वे आपल्या चित्रात मांडतात. त्याचं सूत्र जे आहे ते असं आहे की ते ओव्हरलॅप करत नाही, प्रत्येक आकार स्वतंत्रपणे सुट्टा सुट्टा ठेवतात आणि त्याच्यामुळं त्या आकाराची एक वेगळी क्वालिटी जी आहे ती दिसते, ज्याला आपण आच्छादन न करता केलेलं कंपोजिशन जे आहे असं म्हणू. पण मग हे बर्वे करतायत हे काही एक वेगळं आहे का, तर तसंही काही नसतं. तुम्ही वारली चित्र बघितली तर वारली चित्रामध्ये पण कधीही एक आकार दुसऱ्या आकारावर ओव्हरलॅप झालेला नसतो, तो कायम सुट्टा सुट्टाच असतो, कधीही तो ओव्हरलॅप नसतो. तर असं देखील प्रकार आहे. चित्रामध्ये ही पण एक वेगळी प्रवृत्ती आहे की मिनिमलिस्टिक, म्हणजे चित्रामध्ये कमीत कमी आकार घेणं. गायतोंडेच्या चित्रामध्ये आपल्याला तेच दिसतं की ते कमीत कमी आकार घेतल्यामुळे एक चित्रामध्ये एक ह्यूजनेस किंवा एक मोठी स्पेस तयार होते. जेवढे तुम्ही आकार जास्त हे कराल तेव्हा गिचमीड आणि स्पेस छोटी वाटायला लागते. आणि इथं साईज तोच असेल पण कमीत कमी आकार घेतल्यामुळं एक मोठा अवकाशाचा फील जो आहे तो आपल्याला येतो, जो गायतोंड्यांच्या चित्रामध्ये दिसतो. तसेच वसंत वानखेडेंच्या कामामध्ये पण आपल्याला असं एक मिनिमलिझम दिसेल की कमीत कमी आकार, कमीत कमी आकारामध्ये त्याच्यात खिळवून ठेवण्याची ताकद. ह्याचं मिनिमलिस्टिक आर्टचं चॅलेंज असं आहे की तुम्ही कमीत कमी आकार वापरले तरी ते अर्धवट वाटता कामा नये, ते परिपूर्ण वाटायला पाहिजे, ते देखील तितकंच महत्त्वाचं आहे. अमूर्त कलेमध्ये मिनिमलिझम दिसणं हे तसं बघितलं तर खूप स्वाभाविक आहे. पण अगदी मिनेचरमध्ये देखील, म्हणजे खास करून आपण नाईनसोकची जर चित्र बघितली तर आपल्याला असं दिसून येतं की त्याच्यामध्ये पण एक प्रकारचा मिनिमलिस्टिक ॲप्रोच जो आहे तो बऱ्याचशा चित्रांमध्ये दिसून येतं. म्हणजे आर्ट फॉर्म कुठला का असे ना, सूत्र जी आहेत ही विविध स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळतात. असंच एक सूत्र आहे उद्विक्षेप आणि अनुविक्षेप. म्हणजे चित्रामध्ये प्लॅन आणि इलेव्हेशन दोन्ही एका वेळेला दाखवणं, हे बालचित्रकलेमध्ये हे स्पष्टपणे बघायला मिळतं. की आता ह्याच्यात असं आहे की त्या ग्राउंडचा प्लॅन काढलेला आहे, पण दोन्ही गोल आणि ते खेळाडू जे आहेत ते इलेव्हेशनमध्ये दाखवलेले आहेत. किंवा काही वेळेला लहान मुलं बसचं चित्र काढताना बस जी आहे ती इलेव्हेशनमध्ये दाखवतात आणि त्याची चारही चाकं दाखवतात. म्हणजे प्लॅन, इलेव्हेशन या सगळ्या गोष्टींचं एकत्रित मिश्रण जे आहे, त्यांना जे जे माहिती आहे ते सगळं त्याच्यामध्ये दाखवतात. ही जी मांडणीची पद्धत आहे ही म्हणजे केवळ बालचित्रकलेपुरतीच मर्यादित आहे असंही नाही आहे. किंवा हा क्युबिस्ट ॲप्रोच आहे आणि तो आपल्याला बालचित्रकलेमध्ये दिसतो असंही काही नाही आहे. तर आपल्याला असं दिसून येतं की अगदी
लघुचित्र शैलीमधली किंवा भारतीय चित्रशैलीमधली जी ड्रॉइंग्ज आहेत. आता इथे सविता केळकरांचं एक ड्रॉइंग आहे की ज्याच्यामध्ये त्या वाड्याचं इलेवेशन आहे आणि तो जो हौद जो आहे पाण्याचा त्याचा प्लॅन आहे. फिगर मात्र इलेवेशनमध्ये आहेत. म्हणजे प्लॅन आणि इलेवेशनची सरमिसळ जी आहे इथं ही या चित्रामध्ये दिसून येते. जशी आपण मगाशी बालचित्रकलेमध्ये बघितलं. कलाकार जो आहे तो म्हणजे अनेक गोष्टी गोळा करत असतो. आता कोलत्यांच्या चित्रबाबतीमध्ये आपल्याला असं लक्षात येतं की त्यांच्या चित्रामध्ये जे आहे ते चित्र रंगवण्याची जी क्रिया जी आहे ती केंद्रस्थानी राहते. म्हणजे टू पेंट एवढंच त्यांच्या कामामध्ये आहे आणि ते करताना मग ठिपके, ओघळ, ब्रशचे फटकारे, ओरखाडे, पॅचेस यांची ते मुक्त मांडणी करतात आणि हे सगळं जे आहे ही त्यांची एक प्रकारची मुळाक्षरं असतात आणि जो कलाकार अशी स्वतःची जास्तीत जास्त मुळाक्षरं जमवेल तो तेवढा समृद्ध होतो. जेवढी जास्तीत जास्त मुळाक्षरं आपण जमवू तेवढी आपली रचना जी आहे ती समृद्ध होताना दिसेल. चित्र चौकट, आता चौकट असं म्हणतोय पण ते पण पूर्णतः लागू होत नाही. पहा आपण त्याला चित्रप्रतल ह्या संज्ञेपर्यंत येऊन पोचलो. विजय शिंदेंच्या चित्रामध्ये प्रामुख्यानं आपल्याला दिसून येतं की त्यांच्या चित्रामध्ये त्रिकोण आकार खूप मोठ्या प्रमाणात दिसतो. म्हणजे मागच्या जी चित्र आहेत ना त्याच्यात त्रिकोण आहे. पण पुढं तरी त्यांनी असं केलं की चौकोनी कॅनव्हास घेण्याच्या वेळी त्रिकोणीच कॅनव्हास घेतला आणि त्याच्यात चित्र केली. म्हणजे जो चित्रामधला प्रॉमिनंट आकार होता तो आकार अवकाश म्हणून घेतला आणि ते त्रिकोणी आकारामध्ये चित्र केलं. म्हणजे अशा प्रकारे चित्र चौकटीमध्ये पण एक्सपेरिमेंट होऊ शकतात. त्यांचाच शिष्य आहे राजू सुतार की जे गोलामध्ये काम करतात. मग त्याच्यातलं चित्र पण करतात ते, पण हे जे आहे ते त्या पॉटरीच्या प्लेटवर केलेलं चित्र आहे डावीकडचं गोलाकारामध्ये. आणि त्याचा संदर्भ देताना ते गंजीफा जे असतात ना गोल जुन्या काळातले जे पत्ते जे गोलाकारामधले त्याच्यावरनं ते इन्स्पायर झालं असं ते दावा करतात. पण म्हणजे मला म्हणण्याचा हेतू असा आहे की चौकट आणि चौकोन असं पण नाही आहे, त्रिकोणही आहे, गोलही आहे. हे उमेश पाटलांचं आहे. आता हे बाकी कॉर्नर पीस आहे ह्या चित्राचा की अनेक ग्रुप पेंटिंग्स आहेत आणि ते कॉर्नरला लावलेले आहेत. म्हणजे जसं मी सुरुवातीला तुम्हाला ते शेखावतीच्या आगगाडीचं चित्राबद्दल सांगितलं तसं की कॉर्नरची एक भिंत दुसरी भिंत दोन्ही भिंतीवरचं चित्राचं कंटिन्युएशन आणि त्याचा ॲपिअरन्स किंवा जसं बुक जॅकेटची संकल्पना मी सांगितली. ह्याच्यामध्ये मग तुम्हाला डिप्टिक म्हणजे दोन चित्र एका शेजारी, दोन फ्रेम, ट्रिप्टिक म्हणजे 3 फ्रेम एका शेजारी आहे किंवा ग्रुप पेंटिंग. आता हे ग्रुप पेंटिंग आहे. अशा पद्धतीने देखील चित्र होऊ शकतं. आता इथे तुम्हाला अनुकूल करण्याचा दिसेला प्रयोग याच्यात 3 चित्र आहेत ही. पण 3 चित्रांचं मांडणी अशी की मधलं जे आहे ते ॲज इफ दोन्ही एकमेकांवर ओव्हरलॅप झालं. म्हणजे लाल आणि निळा ओव्हरलॅप होऊन मधलं डार्क झालं आहे असं ते मधलं चित्र आहे. वैयक्तिकरित्या एक चित्र पण सेपरेटली परिपूर्ण दिसू शकतं. म्हणजे जसं ते स्पाईनचं मी उदाहरण दिलं बुक जॅकेटचं की त्याचं मुखपृष्ठ, मलपृष्ठ आणि स्पाईन तिन्ही गोष्टी कंपोजिशनद्वारे परिपूर्ण असू शकतात. तसा हा चित्र चौकटीचा प्रकार आहे. जुन्या परंपरेमध्ये आपल्याला असं दिसतं की सुसंवादी पाहिजे आणि प्रेक्षकाला ताण देता कामा नये. पण आधुनिक काळामध्ये आपल्याला असं दिसून येतं की रचनेमध्ये ताण द्यायचा, थोडासा तरी ताण द्यायला पाहिजे. ते आपल्याला असं दिसून येतं की हे मॉन्ड्रियनचं उजवीकडचं चित्र जे आहे की तुम्हाला असं दिसेल की असं लाल, निळा, पिवळा असं म्हणजे नजरेला पहा की असे खटकेत, असं लयदारपणा नाही आहे ना. तर तेच सूत्र तुम्हाला आधीच्या व्हर्मीरच्या चित्रामध्येही दिसेल. त्याच्यामध्ये पण एक ती बसलेली बाई, मग इकडच्या उजवीकडची खुर्ची, लांबवरचं मागच्या पलीकडच्या खोलीतला अवकाश, अशा 2-3 वेगळ्या फ्रेम एका चित्रामध्ये दिसतात. पण त्या सुसंवादी आहेत, त्याच्यात तेवढा असे खटके दिसत नाहीत. मॉन्ड्रियननी आपल्याला दिसून येतं की असं ताण निर्माण करण्याचा भाग जो आहे तो चित्रात
रचनेमध्ये केलेला दिसतो. शकुंतला कुलकर्णी यांचं एक इन्स्टॉलेशन झालेलं होतं जहांगीरमध्ये. त्याच्यात त्यांनी शहरामधल्या लोकांमधली स्पेस किती कमी झाली आहे अशा विषयावर त्यांचं ते इन्स्टॉलेशन होतं. म्हणजे आता लोकलमधनं जाणारी लोक कशी एकमेकांना ते ऊसाची चिपाटं कशी अशी होऊन निघतात, तसे ते लोकलमधनं आत जातात, बाहेर येतात. कोणाचंही अंग कुणालाही कसंही कुठूनही घासून जातं आणि ती स्पेस जी आहे ती नॅरो झालेली असते. त्याच्याबद्दल कोणाला काही वाटत नाही ना, स्पेस कमी झालेली. आणि गावाकडं बघितलं तर एक असं दिसतं की मोकळं ठाकळं. आता मोकळं ठाकळं असं मुंबईतला माणूस शब्दप्रयोग करूच शकणार नाही, कारण त्यांची स्पेस कमी झालेली आहे. आणि ह्या स्पेसचा अनुभव देण्यासाठी त्यांनी एक गंमतशीर इन्स्टॉलेशन केलेलं होतं की ते आर्ट गॅलरीत जाताना सुरुवातीला एक असा पॅसेज केला आहे, किंतानाचाच केलेला होता. त्याच्यातनं आत गेल्यावर आपल्याला पुढं दिसतं की काहीतरी दालन आहे. म्हणजे त्या नॅरो पॅसेजमधनं गेल्यावर आपल्याला वाटतं पुढं दालन आहे, पुढं म्हणजे आपल्याला नवीन स्पेस मिळणार आहे. एखाद्या छोट्याशा बोगद्यातनं गेल्यावर जसं वाटतं ना, तसं तिथं गेल्यावर आत त्या स्पेसमध्ये गेल्यावर आपल्याला दिसतं की मोठे असे व्हिडिओज आहेत, मोठे मोठे डोळे ते मिटत आहेत किंवा ओठवाले असे आहेत की घामट अशा स्वरूपामध्ये, म्हणजे टाईट क्लोजअप म्हणू ना आपण फोटोग्राफीच्या भाषेमध्ये. मग आपल्याला असं आत गेल्यावर लाँग शॉट असेल असं वाटतं, पण आत गेल्यावर क्लोजअप बघायला मिळतो. आणि ते जे काही स्पेसची गंमत जी आहे, अशा अनेक त्यांनी व्हिडिओ 4-5 व्हिडिओजची मांडणी केलेली होती. आणि तो जो एक स्पेसचा अनुभव देणं आणि त्या अवकाशामधनं एक ताण निर्माण करणं, की जे सुसंवादी आनंददायी आल्हाददायक चित्र जे आहे त्याच्याऐवजी ताणवालं जे आहे ते करणं जे आहे ते आधुनिक कलाकार बऱ्याचदा खास करून करताना आपल्याला दिसतात. म्हणजे रचनेचे अनेक प्रकार आपण शोधू शकतो. शेवटचे माझे 2-3 चित्र आहेत. हे बहुतेक 12-13 मधलं वर्क आहे की गॅलरीमध्ये गेल्यावर ही 4 चित्र दिसतात. आणि ही 4 चित्र जी आहेत ती बेसिकली ॲब्स्ट्रॅक्ट चित्र आहेत, पण एका व्हिडिओमधल्या त्या स्टील फ्रेम आहेत. म्हणजे पहा की आपण अवकाश म्हणून जे म्हणतो चित्र अवकाश, ते चित्र काय 2x3 साईजचं, 4x5 साईजचं असं आपण मोजतो. पण एक अवकाश जे आहे ते काल्पनिक पण असतं. म्हणजे क्लाउड टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही फोटोवर अपलोड करता कुठंतरी, कुठल्या स्वर्गात करतो माहिती नाही, पण ते पण एक अवकाश आहे. असं एक जे अवकाश जे आहे जे आपल्या मनामध्ये पण असतं, तर त्या अवकाशाबद्दल आपण काही करू शकू का, अशा विचारांनी हे 4 फोटो दिसतात. आणि त्याच्या बाजूला एक व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये असं आहे की चित्रामध्ये आकार येत आहेत, जात आहेत, सतत बदलत राहत आहेत. प्रत्येक वेळेला ते चित्र पूर्ण आहे आणि परत एका बिंदूला येतो की आपलं अरे हे आपण बघितलं आहे की काय. म्हणजे जसं आपल्याला ज्याला देजावू म्हणून एक प्रकार आहे की आपल्याला कधी कधी वाटतं अरे आता हे असं कधीतरी झालं होतं, पहा हे असं कधीतरी झालं आहे असं आपल्याला वाटतं. हा जो फील जो आहे तो आपल्याला देता येऊ शकेल का, तशी स्पेस आपण निर्माण करू शकू का. किंवा अगदी गझलच्या भाषेमध्ये जर बघितलं तर रतीब आणि काफिया. रतीब म्हणजे पुन्हा पुन्हा तेच येणं जे असतं ते रतीब, पुन्हा पुन्हा तिथंच येतो आपण. दुधाचा रतीब असतो तसं गझलमध्ये तोच शब्द पुन्हा दुसऱ्या वळीमध्ये तेच येतं, ज्याला यमक म्हणू आपण. पण त्या रतीबच्या आधी काफिया असतो. काफिया म्हणजे वेगळाच असतो तो. तर त्या वेगळेपणामुळं ते रतीब जे आहे ते रतीब न वाटता ही जी काही परफॉर्मिंग किंवा कवितेमधली सूत्र आहेत ती आपल्याला चित्रामध्ये तो रतीब काफिया मांडता येऊ शकेल का, अशा पद्धतीचा एक मी 4 मिनिटाचा एक तो व्हिडिओ केलेला आहे. तो बघून आपण थांबू.
Gracias.